हाय हॅलो आणि नमस्कार सर्वांना. माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आम्ही गेलो आहोत संत बाळूमामांच्या दर्शनाला आदमापूर येथे. आमच्या येथील पंचक्रोशीतील प्रसिद्ध देवालय आणि दुसरी पंढरपूर म्हणून ओळखलं जाणारं देवालय म्हणजेच हे आदमापूर होय. जसं विठ्ठलाच्या ठिकाणी भक्तिभावानं लोक येत असतात त्याच पद्धतीनं संत बाळूमामांच्या दर्शनालाही लोक येत असतात आणि दुसरी पंढरपूर म्हणून या ठिकाणाला ओळखलं जातं. बाळूमामाच्या देवालयासमोर भक्तांची ही रांग गोरगरिबांची आहे. येथे आपल्या अडीअडचणी आणि संकटे घेऊन गाराणं गाण्यासाठी लोक बाळूमामाच्या समोर येत असतात आणि बाळूमामा या लोकांचे, भाबड्या लोकांचे सर्व ऐकून घेऊन त्यांना पावत असतात. हे जे झाड आहे ते अगदी बाळूमामांच्या समोरच आहे आणि याला चौथरा बांधलेला आहे. त्यावरती भाविक आपल्या आस्थेने, श्रद्धेने भंडाऱ्यामध्ये 1 नाणे, 1 रुपयाचे, 2 रुपयाचे असे चिकटवून आपली मनोकामना बोलत असतात. लोकांची अशी मान्यता आहे की या झाडाला भंडाऱ्यामध्ये नाणे चिकटले असता आपली इच्छा पूर्ण होते. यामध्ये काही लोकांच्या इच्छेनुसार ती भंडाऱ्याला चिकटतही आणि काही जे चिकटतही नाही. पण ही लोकांची भाबडी श्रद्धा खरंच बाळूमामाच्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. लोक आपली इच्छा घेऊन येतात आणि बाळूमामा ती पूर्ण करतात. हे जे समोर दिसतं आहे ते आहे भक्तनिवास. यामध्ये भंडाराच्या दिवशी लाखो भाविक निवास करत असतात आणि अन्नछत्रही कमी पैशामध्ये उपलब्ध आहे. बाळूमामाची नाचणीची आंबील खूपच प्रसिद्ध आहे. येथे येणाऱ्या या उन्हामधील सर्व भाविकांना ही आंबील म्हणजे कढी मनाला थंडावा देते आणि बाळूमामाचा प्रसाद म्हणून सर्व लोक भक्तिभावाने तो प्रसाद ग्रहण करतात. मंदिराच्या दोन्ही बाजूला गजांतलक्ष्मी आशीर्वाद देताना आपल्याला दिसते. बाळूमामांचा घोडा, त्यानंतर बाळूमामांचे मुख्य प्राणी म्हणजेच मेंढी याही आपल्याला दिसतात. आजही या मेंढ्या अनेक भक्तिभावाने लोक पाळताना आपल्याला दिसतात आणि भक्तिभावाने त्याचे संगोपनही करत आहेत. प्रत्येकाची इच्छा असते की बाळूमामाच्या ठिकाणी आल्यानंतर आपली इच्छा ही पूर्णच होणार. काही भाविक आपली इच्छा पूर्ण झाली म्हणून पेढेही वाटताना आपल्याला दिसत आहेत. काही जण आनंदाने बाळूमामाला आपली इच्छा पूर्ण झाली म्हणून आभारही मानण्यासाठी आलेले आहेत. खूप असं या पंचक्रोशीतील प्रसिद्ध असणार हे बाळूमामाचं ठिकाण तुम्हीही पाहून घ्या. कधी कोल्हापूर जिल्ह्यात आलात तर या ठिकाणी नक्की जाऊन या. कारण या ठिकाणी आल्यानंतर जी मानसिक समाधान मिळतं फक्त ते अनुभवण्यासाठी तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाळूमामाच्या नावानं चांगलं भलं हे कमेंटमध्ये नक्की लिहा.